शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. नमस्कार. अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमाच्या या भागात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नाटक ही साहित्याचं अतिशय समृद्ध असं दालन. नाटक हे जसं मनोरंजनाचं साधन आहे तसंच प्रबोधनाचं माध्यम सुद्धा. अर्थात प्रेक्षक म्हणून अनेकदा आपला कल मनोरंजनाकडे अधिक असतो. असं असतानाही देवदासीसारखी प्रथा असेल, ज्यावरचं देवनवरी हे नाटक असेल, किंवा किरवंत काम म्हणजेच अंत्यविधीचं काम करणाऱ्यांवरचं किरवंतसारखं नाटक असेल, वेठबिगारी मजुरांवरचं तनमाजोरीसारखं नाटक असेल, किंवा घोटभर पाणीसारखी एकांकिका असेल, गांधी आंबेडकरसारखं नाटक असेल, या सगळ्याच नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना समाजातल्या उपेक्षित घटकांच्या व्यथा सांगणारे आणि त्यांचं लक्ष अस्पर्शित विषयांकडे वेधून घेणारे सिद्धहस्त नाटककार म्हणजे 99व्या नाट्य संमेलनाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं असे ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी सर. सर, कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. आत्ताच मी जसं म्हटलं की तुमची नाटकं हे नेहमीच आम्हाला विचार प्रवृत्त करतात, अंतर्मुख करतात, आणि त्यातही घोटभर पाणीसारखी एकांकिका की आज 5000पेक्षा अधिक प्रयोग ज्या एकांकिकेचे झाले आहेत आणि अनेक भारतीय भाषांमधून तिचं भाषांतर झालं आहे. म्हणजे 14हून अधिक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेली एकांकिका, आणि ही तुमच्या लेखणीतून अवतरलेली पहिली एकांकिका. हाच मला वाटतं एक विक्रम म्हणायला हवा. तर कशी घडली ही एकांकिका आणि तुम्ही नाटकाकडे कसे वळला? कसं होतं ना, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा वाङ्मयाचा किंवा आपणच लिहिलेल्या गोष्टींचा जेव्हा शोध घेतो तेव्हा अनेक गोष्टी अशा नजरेसमोर येऊन आपल्यालाच त्रास देत राहतात की आपण हे कसं काय करू शकलो आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद कसा काय मिळाला. एकांकिका स्पर्धेमधनं आलेली घोटभर पाणी एकांकिका, आणि तेव्हा कल्पना नव्हती की आपल्याला काय असं पुढचं यश भरभरून मिळेल वगैरे, पण ते मिळालं. आणि प्रत्येक महाराष्ट्रामधल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ती झाली, नम्रामध्ये आली, पुरस्कार मिळाले, अनेक सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्या कालखंडामध्ये साधारणपणे 1977 साली मी ही एकांकिका लिहिली. तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की बाबा आढावांची एक गाव एक पानवटा ही चळवळ होती, आणि जोडीला 1975 साली आलेली आणीबाणी. त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली. आणि असं आम्हालाही त्यावेळी वाटलं, मलाच कशाला, सगळ्या लोकांना असं वाटलं त्यावेळी की या देशामध्ये खूप वेगानं बदल होतील आणि नवे बदल होतील. पण मग ते झालेत का, असा एक शोध किंवा असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला. आणि मग ते मी घोटभर पाणी लिहिली. तर त्याच्यामध्ये गावाकडच्या अस्पृश्य माणसाला विहिरीवर पूर्वीही पाणी मिळत नव्हतं किंवा पाणवठ्यावर पाणी मिळत नव्हतं, आणि म्हणून बाबा आढावांनी काय केलं की त्या गावामध्ये जाऊन त्या विहिरीवरती किंवा पाणवठा असेल तर तिथे आंदोलन करायचं आणि तिथल्या दलितांना त्या पाणवठ्यावरती पाणी भरायला सांगायचं. आणि मग कार्यक्रम उरकला, मग सगळी मंडळी निघून जायची. मग व्हायचं असं की दुसऱ्या दिवशी ती माणसं परत जायची, तर गाववाले त्या लोकांना हाकलून द्यायचे. हे सगळं चित्र. तर मग एका बाजूला असं आंदोलन करायचं आणि त्याचे परिणाम जर परत हाकलून देण्यामध्ये होत असतील तर या आंदोलनाला यशस्वी म्हणायचं की अयशस्वी म्हणायचं, आणि त्यातून मग ही घोटभर पाणी लिहिली गेली. तर संपूर्ण भारताचा जो 5000 वर्षाचा इतिहास आहे तो त्या सगळ्या एकांकिकेमध्ये येतो. आणि कदाचित हे सगळे संदर्भ त्या एकांकिकेमध्ये आल्यामुळे, कदाचित मला माहीत नाही कशामुळे नेमकं, पण ते
खूप यश त्या एकांकिकेला मिळालं, खूप पुरस्कार मिळाले, कारण 2च पात्रांची एकांकिका आणि प्रत्येक पात्राला किमान 6 भूमिका आणि त्या भूमिकासुद्धा 1.5 मिनिटात 2 मिनिटात बदलणाऱ्या होत्या. म्हणजे इतकं ते फास्ट पण होतं. आणि मला कधी कधी असं वाटतं की हे खूपच वेगळे यश आहेत, ज्याला आपण अलौकिक असा शब्द वापरतो, तशा प्रकारचं मिळालं. आणि मग आपल्याला लेखक म्हणून आपल्याला आपली वाट सापडली असं मला वाटलं. आणि मग मी पूर्वी कथा लिहित होतो, एक कादंबरी लिहिली जागर नावाची, काही कथा लिहिल्या, मी गुडकथाही लिहिल्या. हे सगळे प्रकार सांभाळता सांभाळता असं वाटलं की आत्ता आपल्याला वाट सापडलेली आहे नाटकामधून. आणि मग त्याच्यानंतरचा जो सगळा पुढचा जो प्रवास, ज्या नाटकांचे तुम्ही उल्लेख केलेत, तर तो सगळा पुढचा पसारा आहे असं. पण आता तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने पहिलीच एकांकिका असं असताना रंगमंचीय प्रयोगही ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे सादरीकरणाचाही विचार आहे, आशयाच्या दृष्टीनेही तुम्ही खूप संशोधन करून ते सगळं मांडलं होतं. तर या सगळ्यासाठी रंगभूमीची जाण फार गरजेची आहे. तर ती तुमच्याकडे कुठून आली असेल? हो, ही गोष्ट खरी आहे की जाण कशी आली. तर लहान असताना मी गावी शाळेमध्ये उमाजी नाईक नावाचं एक नाटक केलं होतं शाळेमध्ये, गॅदरिंगमध्ये. तिथे काळोजीची खलनायकाची भूमिका, त्याच्या आदल्या वर्षी गड आला पण सिंह गेला ही एकांकिका. आणि तिथून हा सगळा खरं म्हणजे असं रुजत गेलं शाळेच्या गॅदरिंगपासनं. किंवा गावाकडे आमचे जे हेडमास्टर होते, नाव घेऊन सांगतो हरकत नाही, मानमोठे म्हणून ते ख्रिश्चन होते धर्माने, पण त्यांना या सगळ्या कलांची आवड होती. आणि ते आम्हाला एकदा तमाशाला घेऊन गेले आणि त्याला नाव दिलं, चला मूनलाईट ट्रिपला जाऊया. मूनलाईट ट्रिप असं म्हणून आम्हाला घेऊन घ्यायला माहीत नव्हतं विद्यार्थ्यांना की तिथे नेमका कुठला पण काय. पण मग ते गेलो आम्ही, आम्हाला सांगितलं बसा, आणि ढोलकी सुरू झाली तिकडे. आम्ही रात्रभर तो सगळा प्रकार बघितला, दिवस उजाडला तरी आम्ही तिथेच बसून होतो. तर हे संस्कार जे आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि आपल्या मनामध्ये आपल्याही न कळत जे रुजतात. आणि मग कधीतरी असे आत्ता जसं म्हणाल ते कसं सापडलं तुम्हाला, तर हे सापडण्याचं कारण ते तिथे आहे, ते जे मनामध्ये रुजलेलं होतं. किंवा फॉर्म असेल, तमाशाचा फॉर्म असेल, घोडभर पाणीमध्ये तमाशाचाच फॉर्म आहे. मग एक चक्कर मारली की राजवाड्याची बाग होते, तोच फॉर्म तिथेही आहे. म्हणजे पानवड्याचा असेल तर लगेच मुख्यमंत्र्याचं घर तयार होतं त्याच्यामध्ये, एका नुसत्या डायलॉगमध्ये पण ते सगळे संदर्भ तसे आहेत. आणि त्यामुळे ते मुक्त छंदही असल्यामुळे मग काही लोकांनी 2 पात्रात केलं, काहींनी अनेक पात्र घेऊन केलं, मॉबमध्ये केलं, म्हणजे 30-40 पात्र घेऊनही केलं. आणि तरी ती एकांकिका पहिली आलेली आहे. म्हणजे हरीश तुडसुडकर नावाचा इथला दिग्दर्शक होता, त्याने हा प्रयोग करून बघितला. मला आश्चर्य वाटतं की लोक, आपण लिहिलं 2च पात्रामध्ये आणि लोक वेगवेगळे प्रयोग कसे करतात. तर दिग्दर्शकीय प्रयोग करण्यासाठीही तिथे स्पेस आहे, प्रकाश योजनेसाठी स्पेस आहे, नेपथ्यासाठी स्पेस आहे. म्हणजे पहिला प्रयोग जेव्हा आम्ही केला घोडभर पाणीचा, तेव्हा मागे फक्त निवडुंग लावलेला होता आणि उन्हाळ्याचं वातावरण आहे आणि गवत सगळं सुकलेलं आहे म्हणून विंगांना ब्राऊन पेपर्स लावले होते. आणि त्यातून तो जो काही इफेक्ट येत होता की सगळं मारांना असं ओसाड सगळं पसरलेलं आहे. तर लेखकाच्या बरोबर दिग्दर्शकसुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तिथे देतात. आणि पहिला प्रयोग जेव्हा झाला तेव्हा प्राईज वगैरे नाही मिळालं, फक्त लेखनाचं मिळालं आणि अभिनयाचं 3रं मिळालं. मग आम्ही विचार केला, अरे असं कसं घडलं. मग लाईट्स बदलले, रंगीत लाईट्स टाकले. आता परीक्षकसुद्धा काय विचार करतात आपल्याला माहीत नसतं. प्रकाश योजना व्यवस्थित आल्यानंतर, वेगवेगळे लाईट्स आल्यानंतर ती एकांकिका पहिली यायला लागली. म्हणजे त्याचाही एक वेगळा परिणाम, जसं बरेचदा असं म्हटलं जातं आपल्याकडे की ही सांघिक कला आहे, तर कदाचित तो एक परिणाम असेल, परीक्षकांच्या डोक्यामध्येही ते असेल. आणि अरे काहीतरी कमी आहे, मग लाईट्स आले, ते प्लस झाले आणि मग ती नंबरात यायला लागली एकांकिका. पण तेवढ्याने भागलं नाही. हिचा प्रयोग रस्त्यावरही होतो. म्हणजे प्रयोग मालाड संस्थेमध्ये मी काम करत होतो आणि सुधीर दामले त्या 50व्या रस्त्यावरच्या प्रयोगाला आले होते. बरं. आणि मालाडमध्ये त्याचा प्रयोग झाला आणि रस्त्यातील नंतर ती एकांकिका झाली. पथनाट्य म्हणजे पथनाट्य म्हणूनही वापरता येते, प्रोसिनियममध्ये पण वापरता येते आणि अनेक पद्धतीनं म्हणजे प्रयोग करण्याची. म्हणजे अनेक लोक मला असं सांगतात की तुझी ती एकांकिका आहे ती नवीन मुलांच्यासाठी, आमच्यासाठी प्रयोगशाळा आहे. तर मला असं वाटतं की हे त्यांनी दिलेलं श्रेय आहे. माझं श्रेय काय आहे मला माहीत नाही, पण भरभरून कौतुक सगळं झालं त्याच्यामुळे. नक्कीच. आता तुम्ही नाटकाच्या संस्कारांचा उल्लेख केलात, तमाशा पाहिलात, तसा आंबेडकरी जलस्याचा पण तुमच्यावरती खूप प्रभाव आहे. नाही, आंबेडकरी जलसे आमच्या काळामध्ये नव्हते. ते जवळजवळ नामशेष झाले. नामशेष म्हणजे फार कुणी करतही नव्हते. वामन कर्डक म्हणून किंवा तो जो जुना काळ होता त्यातले मी काही वाचले, पण ते जलसे म्हणजे काय, शेवटी छोट्या छोट्या कथाच आहेत. म्हणजे दारूबंदी असेल, हुंडाबंदी असेल तर त्याचं एक प्रहसन वजा म्हणजे नभोनाट्यामध्ये कसं सादर करतात त्या पद्धतीचं होतं ते. आणि लोक प्रत्यक्ष कलावंत समोर करतायत, ढोलकी वाजतायत, आणखी बाकीच्या गोष्टी, गाणी येत आहेत,
तर ते मनोरंजनाचं एक साधनही होतं आणि प्रबोधनाचंही साधन होतं. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाल की नाटक हे नुसतं मनोरंजनाचं नाही, पण ते प्रबोधनाचे मोठं हत्यार म्हणून पण वापरलं गेलं त्या काळामध्ये. तर तो सगळा प्रवाह आहे. मला प्रत्यक्षामध्ये जर बघायला मिळाले असते जलसे की नेमके कसे सादर करतात, तर कदाचित मी त्यातला एखादा फॉर्म घेऊन आणखी एक वेगळं घोडवर पाणीसारखं किंवा दुसरं काहीतरी लिहिता आलं असतं मला. पण ते संस्कार आमच्या ते डायरेक्ट झालेले नाहीत. पण कव्वालीचं आणि तुमचं खूप जवळचं नातं आहे का? प्रेम आहे तुम्हाला? कव्वालीचं मी लहान होतो तेव्हा मला 2-3 गोष्टींची आवड होती. एक तर वडील माझे दंडार करायचे. ती दंडार सुद्धा मी 8व्या दंडार 9व्या हा लोककलेचाच प्रकार आहे आणि ही विदर्भामध्ये अत्यंत पॉप्युलर. म्हणजे घाशीराम कोतवाल जर आपण बघितलं असेल आणि पहिली जी भिंत येते हा सेम तशीच भिंत त्या दंडारमध्ये असते. अच्छा. मध्ये नाचणारा पुरुष असतो. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रिया स्टेजवर कामच करायच्या नाही. साधारणपणे 57-58चा कालखंड असेल तो, पण एवढ्या सुधारणा आपल्याकडे आलेल्या नव्हत्या. तर गावाकडे ते अजूनही मुली वगैरे आत्ता हल्लीकडे थोडं काम सिनेमा वगैरे बघून करायला लागलेत, पण आधी असं नव्हतं. तर मध्ये तो नाचणारा माणूस असतो, मध्ये ढोलकीवाला असतो आणि दांडिया आपण जो खेळतो गुजरातमध्ये तशी ती काठी हातामध्ये असते आणि त्या काठीचा आवाज आणि ढोलकीचा रिदम तो इतका मस्त. म्हणजे आम्ही पुण्याचे बामन हरी तो सगळा रिदम तो तिथेही पण श्री आहे. गणराय नर्तन करे. आम्ही पुण्याचे ब्राह्मण, तर ते सगळं त्या तिथे पण आहे. आणि तिथून मग नाटक पुढे सुरू होतं. मग गण गवळण बतावणी आणि मग नाटकाचा प्रयोग जसं तमाशामध्ये असतं सेम तसं. म्हणजे आपल्याकडच्या लोककला तसं म्हटलं तर अत्यंत संपन्न आहेत, पण या लोककलांना समाज मानसामध्ये चांगल्या दर्जाचं स्थान नाही. हे मोठं दुःख त्या कलावंतांचंही आहे आणि आमच्यासारख्या माणसांचंही आहे की तीही कला जगतात, हेही कला जगतात. समाजामध्ये वेगवेगळ्या दऱ्या निर्माण झाल्यात, ह्या कशा संपवायच्या हा खरं तर कलांच्यासाठी, कलेंच्यासाठी आणि कलावंतासाठी पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तुमचे बाबा दंडारमध्ये काम करायचे? हो. काय म्हणजे भूमिका ते करायचे? गाणं गायचे आणि भूमिकाही करायचे. अच्छा. विनोद पण करायचे. तो जो काही बाज असेल तो, आता मी खूप लहान असताना तो बघितला प्रकार. त्यातले मला गाणी किंवा ते सगळं आता काही आठवत नाही, पण रामायण महाभारत वगैरे असंच कुठला तरी एखादी किंवा राजा हरिश्चंद्र असेल तर ती गावाकडे अजूनही लोकप्रिय आहे की माणूस कसा प्रामाणिक असला पाहिजे, दानशूर असला पाहिजे. तर राजा हरिश्चंद्राची गोष्ट भारतामध्ये तुम्ही जाल तिथे तुम्हाला ऐकायला मिळेल. खरं असं ते आहे. आणि काही गोष्टींचं तुम्ही म्हणालात की 2-3 गोष्टींवर प्रेम. हो, 2-3 गोष्ट. त्याच वेळा अभिनयाचं पण होतं, गाण्याचं पण होतं आणि मला असं वाटतं की यातलं आपल्याला काय जमेल. मग काही गोष्टी मग वजा होत गेल्या. पण नाटकामध्ये मात्र तुम्ही रमला. नाटकामध्ये मी मुंबईत आल्यानंतर नाटकामधून काम केलं. रामकृष्ण गाडगिळा माझा अतिशय चांगला मित्र, गेली 50 वर्ष आमची मैत्री आहे. त्याच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. तो मालाडमध्ये राहत होता, आम्ही एक चार्ट सोडून दुसऱ्या साईडमध्ये राहत होतो. ती त्याची मिसेस, असे सगळ्यांचा आमचा एक ग्रुप होता आणि नाट्य सहकार नावाची संस्था मी सुरू केली पहिल्यांदा. आणि तिथे मग करायला गेलो एक या नाटकामध्ये. तिथे नाच्या पोरेची नितीनची एक भूमिका आहे, ती भूमिका मला सांगितली रे ही तू कर. बरं. आणि मग हे सगळे प्रयोग गणेशोत्सवामध्ये इकडे तिकडे. मला वाटतं ही माहिती अनेकांसाठी नवीन असेल की तुम्ही अभिनयही करत होता. पुरस्कार पण बीपीटीच्या स्पर्धामध्ये पहिल्यांदा घोडभर पाणी लिहिले. एक मित्र म्हणाला की काय ते आलतू फालतू कथा बिथा लिहित असतोस, त्याच्यावर एकांका लिही. मग मी ती लिहिली घोडभर पाणी, पण त्यांनी प्रयोग नाही केला. मग बऱ्याच उशिरा असं झालं त्याचा प्रयोग. विजय मोडकरने त्याचं दिग्दर्शन केलं. निनाद नावाची संस्था होती आणि मग ते पुढे सगळे होत गेलं. एक इतिहास, एक वेगळा इतिहास त्या निमित्ताने रचला गेला. मला पुढच्या नाटकाकडे जाताना तुम्ही मगाशी जे म्हणालात की ही नाटक ही एक सांघिक कला आहे आणि लेखकाचा म्हणजे आपल्याकडे शब्दप्रधान नाटक ही परंपरा आहेच की मुळात लेखक महत्त्वाचा, पण दिग्दर्शकालाही खूप महत्त्व दिलं जातं आणि तो सगळी मोड बांधतो असं आपण म्हणतो. आता किरवंत सारख्या नाटकाला श्रीराम लागूंसारखे दिग्दर्शक लाभले, तर त्या अनुभवाविषयी काय सांगा? लागूंविषयी मी काय बोलायचा असा प्रश्न आहे. आमच्यासाठी लागू किंवा निळूभाऊ हे अतिशय आदर्श कलावंत आहेत. म्हणजे स्वतःचा एक विचार, आपला विचार घेऊन जाणं, कलेच्या संदर्भामध्ये त्याची मांडणी करणं आणि नव्या पिढ्यांच्यासाठी आदर्श, म्हणजे आदर्श या अर्थाने की त्याचा लागूंचा किंवा निळूभाऊंचा अनुनय तर तुम्हाला माहीत आहे. मग हे वाक्य तर एवढं पॉप्युलर झालं, बाई वाड्यावर या, हे कशाचं प्रतीक आहे? त्या माणसाने तो शब्द इतक्या पद्धतीने वापरला आहे की त्याचे अनेक अर्थ निघतात, पण माणसं, प्रेक्षक जो आहे तो एकच अर्थ घेतो. बाईला वाड्यावर कशाला बोलवणार? अरे तसं नसतं, दुसरं पण काम होऊ शकतं ना, पण दुसरा अर्थ लोकांनी घेतलाच नाही त्यातला. हे अतिशय गंभीर विधान आहे.
खलनायकाने केलेलं विधान असं गृहीत न धरता आपण त्या शब्दाकडे जर वेगळ्या पद्धतीनं बघितलं तर तुम्हाला त्याच्या वेगळ्या वेगळ्या अर्थछडा दिसतील. पण आम्ही किंवा आमच्याकडे समीक्षकसुद्धा किंवा विचारवंतसुद्धा त्या एक विधानाचा वेगळे वेगळे अन्वय अर्थ काढण्याच्या मागून जात नाहीत. लागूने आयुष्यभर वेगळ्या पद्धतीचा भीमा केला. लागू एकदा असं म्हणाले की अरे प्रेमानंद, लोक असं मला म्हणतात की लागूंचा आवाज एकसारखाच येतो. यांना हे कळत नाही की त्याच्यामधल्या सूक्ष्म छटा जे आहेत ते असं म्हणाले की मी कुमार गंधर्वांची गाणी रोज सकाळी ऐकतो आणि त्या आवाजाच्या बरोबर मी माझा रियाज करत असतो. आता हे मी प्रत्येकाला कुठे सांगत बसणार. तर ही कलावंताची त्याची जी स्वतःची जी भूमिका आहे की मी रोल जो करतोय की मी आता किरवंताचं उदाहरण, त्यांच्याबरोबर मला अनेक दिवस राहत आलं, संवाद साधता आला. तर डॉक्टर लागू असं म्हणाले की मी फक्त दिग्दर्शन करेन. पण तेही करताना मग असं म्हणाले हळूच की या नाटकाचं दिग्दर्शन दुसऱ्याकडे दिलं असतं, पण मग आपल्याकडचे दिग्दर्शक प्राधान्यानं असं बघतात की नाटकामध्ये दिग्दर्शक दिसला पाहिजे आणि तुझ्या नाटकाला अशा दिग्दर्शकाची गरज नाही. हे वैचारिक नाटक आहे आणि त्यातला विचार महत्त्वाचा आहे. तर मी पण चकित झालो. मग एक माणूस चांगला दिग्दर्शक, आपल्याकडे डॉक्टर लागूंना दिग्दर्शक आहेत असं मानण्याचा प्रघातच नाही, पण डॉक्टर लागून उद्ध्वस्त धर्मशाळासारखं नाटक केलेलं आहे. हे लक्षात घेत नाहीत लोक. अँटिगनीसारखं नाटक केलेलं आहे आणि एक विचार असेल तर बाकी क्लुप्त्यांची गरज काय. हा इतका एक वेगळा विचार देणारा माणूस. पण लागूंच्या या विधानाकडे किंवा इतर सगळ्यांनी दुर्लक्ष केलं असू द्या, तो खरं म्हणजे वेगळा मुद्दा आहे. पण ज्याची गरज नसेल, नाटकामध्ये खोट असेल किंवा नाटक रंगतदार व्हायचं असेल, लोकांचं मनोरंजन करायचं, तर क्लुप्त्यांची गरज असते. वैचारिकतेला क्लुप्त्यांची गरज नसते आणि क्लुप्त्या तुम्ही वापरल्या तर त्यातला विचार हरवला जातो. हा सुंदर धडा डॉक्टर लागूंनी मला दिला त्या काळात. आता हे इथं शेअर करण्याची मला संधी मिळते डॉक्टर लागूंच्या वतीनं. आता मी बोलतोय कारण हा विषय आम्ही कधी बाहेर चर्चिलेला नाही आहे. आणि मग अशा वेळी डॉक्टर लागू सारखा माणूस जेव्हा आपल्या बाजूला असतो आणि मग लोकही म्हणतात अरे डॉक्टर लागू सारखी माणसं तुम्हाला भेटली कशी. तर मला नाही मिळाली, ती नाटकाला मिळाली. वा खरं. तर असं सगळं वेगळ्या वेगळ्या पद्धतीची वेगळी माणसं मला नाटकाच्या वाटेवर जाताना मिळत राहिली. खरं. किरवंत सारखं नाटक इतका वेगळा विषय, खरं तर म्हणजे असा विषय अस्तित्वात आहे याचंही आम्हाला अनेकदा भान नव्हतं. तर हा विषय तुम्हाला कसा सुचला? सुचला म्हणजे कसं आहे की माझी एक एकांकिका करी रोडला सुहास व्यवहार नावाचा मित्र करत होता आणि मग मला घोटभर पाण्याचं यश माझ्या डोक्यामध्ये मावत नव्हतं असं म्हणा. तर मी त्याला अरे म्हटलं मला तुझी तालीम दाखव, म्हणजे आपली पुढची एकांका तिला पण असं यश मिळालं पाहिजे. नाही आता म्हणणार काय एक फ्लुकमध्ये झालं. तर गेलो मी, तर असा दारातच बसलेला होता, अंगावरचं शर्टवर काढून ठेवलं होतं आणि मी म्हटलं, तर तोच म्हणाला अरे सर तुम्ही इकडे कसे काय काय नाही म्हटलं तुझी तालीम बघायला आलं. तर म्हणाला नाही मला वेळ मिळत नाही तालीमी करायला. म्हटलं काय करतोस? तर म्हटलं स्मशानात जावं लागतं. म्हटलं काय करतो स्मशानात? तर म्हणा मी आत्ताच आलो आहे, थकलो आहे, मी 2 दिवसांनी मी तुम्हाला सगळं सांगेन. मग मी 2 दिवसांनी गेलो परत त्याच्याकडे. त्याच्यासोबत एक मित्र होता सुधाकर कानडे नावाचा, हाही नाटकातला मित्र. आणि मग आमच्या थोड्या गप्पा झाल्या. बसलो आणि म्हटलं सांग आता तू ते स्मशानात जाऊन काय करतोस ते. तर मी आधी ओळख करून दिली याच्या सुधाकर कानडे म्हणून. मग ते सुहास विवार असं ते झालं थोडं. म्हणाल नाही मी नाही जात स्मशानामध्ये. मी कशाला जातो स्मशानात? अरे म्हटलं 2 दिवसापूर्वी तू म्हणालास की मी स्मशानात जातो आणि तिथे स्मशानकाम करावं लागतं. आता तू म्हणतोस की मी नाही जात स्मशानामध्ये. पण एकही शब्द पुढचं उच्चारलं नाही त्यांना. बरं. मग आम्ही बाहेर आलो, मी आणि तो कानडे. आणि मी लगेच गाडगीळला फोन केला. अरे म्हटलं भटजे आहेत का? कशाला, कोण गेलं? म्हटलं गेलं नाही कुणी, पण आहेत का? तो मला 2 दिवसांनी सांगतो. आणि मग त्यांनी अशोक जोशी मालाडच्या स्मशानभूमीमध्ये काम करत त्यांच्याशी भेट घालून दिली. बरे अशोक जोशी सुद्धा कुठे राहायचे? मालाडच्या स्मशानभूमीला जी भिंत असतं कंपाऊंड वॉल जी असते, त्या कंपाऊंड वॉलला असं एक टिनाच्या पत्र्याचं हे लावून त्याच्यामध्ये राहत होते. त्यांना म्हटलं तुम्ही इथे कुठे राहता? अरे बाबा म्हणाले काय आहे की लोकांची अडचण असते, कधीही कोणीतरी जातो, मला कुठे शोधायचं येणार, त्यापेक्षा मी इथेच राहतो. बरं. मग आता आतमध्ये मस्त फॅन बिन लावून पुस्तक वाचत बसलो होतो जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. आणि मग आम्हाला सगळे घेऊन ते स्मशानामध्ये आले. आणि मग त्याने जी माहिती दिली की स्मशानकाम करणारा हा जो भटजी असतो तो आणि प्रत्यक्षात आधीचा जो अस्पृश्य तो, या दोघांचंही स्थान एक आहे. म्हणजे ब्राह्मणाला
समाजामध्ये म्हटलं जातं की हा उच्च श्रेणीचा आहे, पण मी ब्राह्मणच आहे, पण मला अशी वागणूक मिळत नाही. मी स्वतः ब्राह्मण सभेमध्ये गेलेलो असताना मला तिकडनं काढून टाकलं आणि गेलो होतं कशाला, तर सत्यनारायणच्या महापूजेला. तरी मला तिथनं हाकललं गेलं. आणि म्हटलं हे काय आहे. मग त्यांनी अनेक माहिती दिली वेगवेगळ्या पद्धतीची. गरुड पुराणाबद्दल सांगितलं, जो पिंडदानाचा जो विधी असतो तो सांगितला, तो कुठून आला, कसा आला, त्याची गोष्ट सांगितली, काही ग्रंथांची नावं दिली. मग हा सगळा शोध घेत 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 मी गरुड पुराण वगैरे मिळवण्यापासून तर सगळे उपद्व्याप केले. आणि मग ते बोलताना असं म्हणाले की काही अडचण आहे तर सांग, मी आहे तुझ्यासोबत. पण मग मला तसा प्रश्न पडला की आता अशोक जोशींनी सांगितलेली माहिती खरी आहे का, ती परत कन्फर्म करायची इच्छा झाली. म्हणून मग आमचे 2 मित्र होते, राजेंद्र चव्हाण आणि उदय तायसेठ, यांची नावं घेतली पाहिजेत, कारण ते माझ्यासोबत होते म्हणून ह्या गोष्टी होऊ शकल्या. तो मला मग सावंतवाडीला घेऊन गेला त्याच्या नातेवाईकांच्याकडे. आणि मग तिथे आम्ही आजूबाजूचा सगळा परिसर शोधला. आम्हाला कुठेही स्मशानकर्म करणारा भटजी भेटला नाही. संध्याकाळ झालेली आणि मग म्हटलं चला आपण जाऊया मुक्कामावर, आपण परत जाऊ उद्या सकाळी. पण रस्त्यात त्याचा एक मित्र भेटला, तर तो म्हणाला इकडे कुठे. मग आम्ही त्यालाच विचारलं की इथे कोणी स्मशान काम करणारा माणूस आहे का. तर मग त्याने सांगितलं की तिकडे जा, तिकडे गोकर्ण शास्त्री आहेत, ते सांगतील तुम्हाला. मी गेलो त्यांच्याकडे. आधी 2-3 माणसं कोणीतरी आपलं दुःखाच्या गोष्टी सांगत बसलेले होते. मग त्यांना काय उपाय सांगितले. आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग आमचा विषय सुरू केला. तर त्यांचा प्रश्न असा आला पहिला की कशाला तुम्ही या भानगडीमध्ये पडता, आतापर्यंत किरवंतावर कोणी काही लिहिलं आहे का. तर आम्ही पण चकितच झालो. अरे म्हटलं हे काय. आणि मग गप्पामध्ये इकडे तिकडे आम्ही त्यांना बोलतं केलं वेगळ्या पद्धतीने. ते म्हणाले आता असं काही उरलेलं नाही, तुम्ही या भानगडीत पडू नका. असं करतो. आता इकडे मग परत आम्ही बाहेर निघालो. परत त्या मित्राचा आणखी कोणी मित्र भेटला रस्त्यामध्ये. तर काय इकडे कुठे, काय नाही इकडे गेलो होतो, भटजीचं नाव सांग. अच्छा, त्या किरवंताकडे. म्हणजे अशोक व्यवहार हे सांगत होता की मी स्मशानात जातो मग जात नाही. मग हेही म्हणत होते की असं काही राहिलेलं नाही किंवा ह्या भानगडी नाहीत. मग ही माणसं लपवतात का. तर मी स्मशानात जातो आणि स्मशानात जात नाही, ह्या 2 लाईनमध्ये हे किरवंत नाटक घडलेलं आहे. खरं. तुमच्या प्रत्येक नाटकाचा विषय हा कुठली तरी समस्या आहे, तर त्यामुळे किती प्रकारचं संशोधन तुम्ही केलं असेल याची कल्पनाच मला वाटतं आम्ही करू शकतो. या सगळ्या कष्टांचं आपण केलेल्या चीज झालं असं केव्हा वाटतं. आपण व्यक्त झालो हे खरं म्हणजे चीज झालं असं म्हणता येईल. पण ती समस्या ज्याच्यासाठी आपण लिहिले तिचं काही निराकरण होईल की नाही हा प्रश्न आजही असा भेडसावत राहतो. आणि त्याची कारणं खूप वेगवेगळी. आता उदाहरणार्थ की देवनवरी जेव्हा मी लिहिलं तेव्हा असं आपल्याला नेहमी जाणवायचं की स्त्रिया रस्त्यावरती त्या यल्लमा मातेचं जग ज्याला म्हणतो की त्या यल्लमा देवीची मूर्ती आणि मोरपिसांनी सजवलेली टोपली. तर जेव्हा मी असं बघितलं तर असं वाटलं की हे काय प्रकरण आहे. ते तर आधी समजून घेतलंच, पण मग त्याच काळामध्ये देवदासींचा प्रश्न म्हणजे जोशी म्हणून कोल्हापूर किंवा तिकडे गडहिंग्लज या परिसरामध्ये आंदोलन चाललेलं होतं की देवदासी प्रथा बंद झाली पाहिजे म्हणून. मग त्याचा एक शोध घेतला. मग वर्तमानपत्रामधनं काही आर्टिकल्स यायला लागले, ते बघितले. मग मी स्वतः असं कळलं की ह्या यल्लमाचं एक ठाणं कामाठीपुऱ्यात आहे. तिथे गेलो, त्या 2-4 गल्ल्या फिरलो. मला कधी काय असं भेटलं नाही सांगणारं की अमुक ठिकाणी राहतात वगैरे. ते सुद्धा काय नीटपणे सांगत नाहीत. मी गेलो दुपारच्या वेळेस, त्यांचं भेटण्याची वेळ असते संध्याकाळची, तर त्यामुळे ते त्यावेळेस शक्य नाही झालं. आणि मग मी आलो आणि बाकीचा सगळा शोध घेतला, गोष्टी मिळवल्या. ही प्रथा कशी निर्माण झाली तो शोध आधी घेतला. मग जमदग्नी आणि परशुराम आणि त्याची आई रेणुका अशी गोष्ट मिळाली. मग त्या 2-3 गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने मिळाल्यामुळे त्यातली कुठली निवडायची. आणि मग दरम्यान लोकप्रभेचं एक पत्र आलं की एकांकिकेचं आम्ही विशेषांक काढतोय. सतीश नाईक जो आता चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो लोकप्रभेला होता तेव्हा. तर मग मी ती एकांकिका लिहिली आणि पाठवून दिली. ती प्रकाशित झाली. मग तिचा प्रयोग झाला. उदय म्हैसकरने ती सायन मेडिकल कॉलेजतर्फे सादर केली होती आणि त्यांनी 60 मुलं आणि मुली घेऊन ती केलेली होती. म्हणजे सगळ्या लुगडं नेसलेल्या मुली आणि असा तो सगळा माहोल होता. मग असं म्हणायला लागले की अरे हे तर चांगला विषय आहे, नवीन विषय मांडलायस, तू याचं नाटक कर. मग त्याचं मी परत नाटक केलं. म्हणजे ज्या ग्रुपमध्ये मी होतो त्यांना कोणालाच आवडलं नाही. आता म्हटलं काय करायचं. आणि मग घोटभर पाणीचा जेव्हा प्रकाशन समारंभ झाला
तर त्यावेळेस राजा ढाले आणि तेंडुलकर आणि तेंडुलकरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन व्हावं अशी माझी इच्छा होती. मी तेंडुलकरांना बोलवलं, ते आले नाही. त्यावेळेस ते असं म्हणाले होते की तू परत नवीन काही लिहिलंस तर मला सांग. वा. मग मला असं वाटलं की आता आपल्याकडे योग्य अशी एकच व्यक्ती आहे की जी तेंडुलकरांना आपण ही मग नाटक जे होतं ते तेंडुलकरांना दिलं आणि तेंडुलकरांना मग भेटायला गेलो. तर ते पहिलेच वाक्य असं म्हणाले की तुला कल्पना आहे का तू काय केलंस? तू मराठी साहित्याला एक नवा शब्द दिलास. आता हे कौतुकानं खरं म्हणजे कोणी सुखावेल ना, पण देवनवरी हा असा एक नवीन शब्द तू दिलेला आहेस. आणि मग त्याने ते वाचलेलं होतं. ते म्हणाले की खूप चांगलं झालं, याचं पुस्तक येऊ दे. म्हणून कोण काढणार माझं पुस्तक? तर म्हणाल जा वाबी भटांना भेट. म्हणजे आपल्या बरोबर नवोदितांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आपल्यासाठी आपल्याही नकळत माणसं जी अशी समर्थपणे उभी राहतात ना, वा. तशी माणसं मला मिळत गेली माझ्या या वाटेवरती. आणि मग तेंडुलकरांनी प्रश्न लिहिली, पुढे ते सगळं पुस्तक झालं, राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला, असा तो सगळा प्रवास. आणि मग मला आकाशवाणीशी माझं तसं थोडंसं नातं होतं. मग ती दारवेकर मास्तरांना भेटलो. मग त्याचं त्यांनी नभोनाट्य केलं आणि मग त्यांनी ते 14ही भाषांमध्ये यावं म्हणून ते दिल्लीला पाठवलं. तर दिल्लीवरून पत्र आलं. तर दारवेकर मास्तर मी असाच भेटायला म्हणून गेलो. तर त्यांनी ते पत्र काढलं आणि म्हणाले की अभिनंदन तुझ्या या नाटकात तिकडे निवड झालेली आहे 14 भाषांसाठी, पण त्यांची एक अट आहे, तू त्याचा शेवट बदलून द्यायला हवास. म्हटलं काय बदलायचं आहे? काय नाही, ती देवीची मूर्ती ती मुलगी तोडते ना शेवटी, ते त्यांना नको आहे. म्हटलं मी नाही बदलणार. म्हटलं ज्या हेतूसाठी मी लिहिलेला आहे तो हेतू जर नष्ट होणार असेल तर म्हटलं या सगळ्या धडपडलेल्याला काही अर्थच नाही. दारोगा तिथेच जागेवरतीच उभे राहिले, असे वाकले टेबलावरून आणि अभिनंदन म्हणाले. तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती. नाहीतर लोक तिकडे जायला मिळते 14 भाषेमध्ये भारतभर आपलं नाव जाणार, हा बहुमान कोण नाकारेल? कोण नाकारेल? तर म्हणाला खूप चांगली गोष्ट आहे, आपण नाही करायचं 14 भाषांमध्ये, असं मग तेही स्वतः बोलले. आणि मग तो असा सगळा प्रवास, म्हणजे असं एका बाजूला एक वेगळं उभंही राहतं आणि दुसऱ्या बाजूला तुमची कसोटी लागते. खरं. आणि देवनवरीने ही कसोटी घेतली माझी. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की सौदंतीमध्ये ज्या पद्धतीनं देवदासींचा प्रश्न आजही आहे छुप्या पद्धतीने, आणि तिकडनं मग वेगळ्या पद्धतीने पुरवठा जो व्हायचा असतो स्त्रियांचा, म्हणजे ही आता चांगली गोष्ट वाईट गोष्टी, काही लोक असं म्हणतात की नाही समाजाची गरज आहे वगैरे. अरे तर मग असे कारखाने काढा ना मग माणसांचे वेगळे, हाडामासा जिवंत माणसाला त्यांचं आयुष्य तुम्ही जे उद्ध्वस्त करता. आणि तेही देवाला, म्हणजे भाविन हाही प्रकार तसाच आहे, मुरळ्या हाही प्रकार तसाच आहे. इतक्या विविध पद्धतीच्या आपल्याकडे समस्या आहेत की प्रत्येक समस्येसाठी कुणी आणि किती जीव टाकावं, नाही हे थांबलं पाहिजे म्हणून. कारण शेवटी मानवी जीवनाशी या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. तर एका समाजाला उत्तम आयुष्य मिळत असेल तर दुसऱ्या समाजा माणसांना का नाही? आणि जो माणूस उत्तम आयुष्य जगतोय त्यालाही स्वतःला असं का वाटत नाही की तोही माझ्यासारखा जगला पाहिजे? तर अशा खूप खूप प्रश्न आहेत. आणि मग एका बाजूला आनंद होत असला तरी दुसऱ्या बाजूला त्या समस्येचं दुःख आपल्याबरोबर प्रवास करत राहतं. आणि मग असं वाटतं की आपण लिहून पण काय उपयोग नाही झाला त्याचा. तर असेही क्षण लेखकाला अनुभवावे लागतात. खरं. मला याला जोडून 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक तर आपण नाटककार म्हणून यश मिळवतो आहोत, मग व्यावसायिक नाटक म्हणजे व्यावसायिक गणित सांभाळणारं नाटक लिहावं असं नाही का वाटलं? आणि दुसरा प्रश्न हा की हे सगळं लिहित असताना तुम्हाला अनेकदा विद्रोही नाटककार असं म्हटलं जातं, तर हे बिरुद तुम्हाला स्वतःला भावतं का किंवा तुम्ही ते स्वीकारता का? नाही, मी विद्रोह करून काय उपयोग आहे? ज्यांचा प्रश्न आहे, ज्यांच्यासाठी प्रश्न आहे त्या लोकांनी केला तर ठीक गोष्ट आहे ना. म्हणजे मी विद्रोह आहे असं म्हणण्यात त्याच्यात काही अर्थ, त्याचे काही परिणाम मला दिसलेले नाहीत की मी विद्रोही की करतो किंवा मी विद्रोहासाठी लिहितो असं काही मला स्वतःला वाटत नाही. मी त्या प्रश्नाच्या मुळाशी जातो. प्रश्न निर्माण का झाले, कुठल्या परिस्थितीमध्ये निर्माण झाले, त्याच्या मागच्या लोककथा काय आहेत, त्याचा शोध मी घेतो. तो विद्रोह, आता देवनवरीमध्ये जरी ज्या पद्धतीने ती मुलगी देवीचा देवारा तोडते, हा मी लेखक म्हणून नाही तोडत, त्या मुलीचं दुःख एवढं मोठं आहे की ती स्वतःच बंड करे त्याच्यामध्ये. आता तुम्ही असं म्हणाल का लेखक सपोर्टला नसतो, पण पात्र जे असतं, तुम्ही जे निवडलेलं पात्र असते, त्याचा जो प्रवास असतो नाटकामधला, तो जर त्या दिशेने जाणारा असेल तर तसा शेवट येईल. तो त्या दिशेने जाणार नसेल तर असा ओढून ताणून मूर्ती तोडायची म्हणून कोणी नाटक लिहित नाही.
त्या माणसांच्या जगण्याच्या व्यथा मांडण्यासाठी लिहिलंय, मूर्ती तोडण्यासाठी लिहिलेलं नाही. तो त्याचा एक भाग झाला किंवा अनेक असे सगळे प्रश्न आहेत. तर त्यामुळे होतं असं की लिहिणाऱ्याचा जरी प्रश्न असला तर तो त्या शोधाच्या प्रश्नाच्या निगडीत असतो. मूर्ती तोडण्यासाठी किंवा म्हणजे अनेकदा नाटकाचा प्रवास हा नाटकाचा स्वतंत्र प्रवास म्हणून स्वतंत्र प्रवास असेल तरच तो शेवट पडतो. नाही तर नारळकर मास्तर म्हणाले नसते अरे बदलते रे, यात काय सोपं आहे काम. पण त्यांनाही ते पटलेलं होतं की हा बदल करून चालणार नाही. खरंय. कारण हे जर बदललं तर मूळ समस्या किंवा त्यातून जे कॅरेक्टर उभं राहिलेलं आहे देवनवरीचं, तर तिला न्याय मिळाला नसता ना, खरं. तिच्या भूमिकेला न्याय मिळाला नसता. आणि राहिला मुद्दा व्यावसायिकतेचा, तर देवनवरीचंच नाटक करून द्या असं म्हणणारे भेटले आणि 25,000 रुपये घेऊन जा उद्या येऊन. मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. आणि त्याने मला हेही सांगितलं की हे 2 सीन टाका तुम्ही. अरे मग तूच होणार लेखक नाही, तू लिही ना. म्हणून मी शक्यतो मला जो विषय मिळाला असेल त्याच्याशी मी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. मला जो अनुभव आला असेल, मला जी अनुभूती आली असेल, अनुभूती ही पात्रांच्या माध्यमातून येत असते. की मी तुम्हाला सुख देण्यासाठी लिहित नाही, मी तुम्हाला त्रास देण्यासाठीच लिहीन. कारण हा जो त्रास जो निर्माण करून ठेवला आहे तर माझ्या सांगण्याने सुटणार नाही. मी तुम्हाला त्रास दिला तर कदाचित, आणि त्रास देण्यासाठीच मी लोकांना लिहितो. कारण तुम्ही हे सामाजिक प्रश्न निर्माण करून ठेवलेत, कुणीतरी त्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे. आणि मला वाटते म्हणून लिहित नाही, तुम्ही सांगता म्हणून मी लिहितो. कारण तुम्ही हे सगळे प्रश्न निर्माण करून ठेवलेत आणि कुणीतरी त्याची उत्तरं शोधली पाहिजे. आणि उत्तम साहित्याचं मला वाटतं हे लक्षण आहे की ते अस्वस्थ करतं. प्रत्येक गोष्टीवर उत्तर शोधता येईल असं नाही, पण निदान ती अस्वस्थता अनुभवणं आणि त्यातून माणूस म्हणून समृद्ध होणं हे निश्चितच तुमच्या नाटकातून आम्ही अनुभवत आलो आहोत. मला यालाच जोडून विचारायचं आहे की पण ही तुमच्या लेखणीची ताकद म्हणता येईल की नाना पाटेकरांसारखा एक प्रथितयश नट तुमचं नाटक करतो आणि व्यावसायिक याच्यावरती त्याचे उत्तम प्रयोग होतात. तर त्या सगळ्या प्रवासाविषयी काय सांगा? तनमाधुरी जेव्हा पहिल्यांदा झालं ते राज्य नाट्य स्पर्धेला, आणि तिथं ते पहिल्या फेरीत, दुसऱ्या फेरीमध्ये तिसरं आलं. त्यावेळेस कॉम्पिटिटर प्रलमयकर, विजय तेंडुलकर असे सगळे होते. तिसरं आलं आणि मग एक निर्माता असं म्हणाला की आपण व्यावसायिकला करूया. आणि तिथेच पहिल्यांदा ती भूमिका स्पर्धेमध्ये सुनील तावडेने केलेली होती. पण निर्माता म्हणाला की आता व्यावसायिकला करतोय तर आपल्याला एका वेगळ्या मोठ्या नटाची गरज लागेल. मग आम्ही नाना पाटेकर, त्याच्या आधी आणखी 2-3 भेटलो, निळूभाऊंना भेटलो होतो. तर निळूभाऊ म्हणत अरे काय मी लोकनाट्य तमाशातला माणूस, मला कुठे काय नाटक कळते. आणि त्यावेळेस ते सूर्यास्तमध्ये प्रमुख भूमिका होते अप्पाजींचे. म्हणजे ही माणसं देखील कशी मजेशीर भेटतात, आणि तुम्ही काय आमच्याकडे येत आहे वगैरे असं. म्हणजे कदाचित त्यांना हे जाणून घ्यायचं असेल की तमाशात किंवा लोकनाट्यात काम करणाऱ्या माणसांच्या बद्दल यांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना असतात. आणि त्यांनाही माहीत होतं की लोक कशा पद्धतीनं बघतात वगैरे. पण मग नाना निळूभाऊ नाही म्हणाले. मग आम्ही आणखी एका नटांच्याकडे गेलो. मग त्याने म्हणला मला वेळ नाही. मग नानाकडे गेलो. नाना मग तयार झाला. आणि मग नाना पाटेकर तर सगळं माहीत आहे सगळ्यांना, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नाटकाच्या तर माहीत आहे किंवा सिनेमाच्या पण माहीत आहे की नाना एकदम फटकड आहे म्हणून. आणि ही गोष्ट एका अर्थानं खरी आहे, कारण नानाच्या बरोबर मी तनमाधुरी जेवढे प्रयोग झाले त्या बहुतेक प्रयोगांना मी होतो. दिल्लीला प्रयोग झाले, मधु दंडवते, प्रमिला दंडवते ह्या प्रयोगाला आल्या होत्या. आणि सीन चाललेलं असताना ब्लॅकआउट झाला आणि लाईट्स आले, तर स्टेजवर चप्पल जी नाना घालवता पायामध्ये. आता त्या दिवशी झालेलं असं की एक माणूस बदलला होता बॅक स्टेजचा, आणि तो रोल करणाराही माणूस बदललेला होता. त्यामुळे त्याला ते लक्षात राहिलं नाही. नानाने वाजवली विंगीत त्याच्या, की त्याचं म्हणणं असं की आपण पैसे घेतो, नुसते पैसे घेत नाही तर आपली जबाबदारी आहे कला म्हणून जगणं, कलावंत म्हणून जगणं, आणि त्याच्यासाठी अशी चूक अक्षम्य आहे. मी जरी चूक केलं तुम्ही माझ्या कानफडात मारा असं म्हणायचं. की मी जेव्हा तुम्हाला बोल लावतो तर तेवढी जबाबदारी माझीही आहे आणि प्रत्येक कलावंताची आहे. आणि नाना पाटेकर खूप दिवस वेगळ्या वेगळ्या गोष्टी, आणि त्याचं एक होतं की प्रयोगामध्ये कुठलीही चूक होता कामा नये. प्रयोग संपल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे तुमचे नेहमीचे दैनंदिन उद्योग असतील ते तुम्ही करत बसा, पण प्रयोगामध्ये नाटकाकडे किती गांभीर्याने पाहावं. अतिशय. आणि म्हणून तर ही माणसं मोठी झाली. आणि ही माणसं मराठी रंगभूमीवरती जी काय थोडकी माणसं जी आहेत, आणि ती एकदम मोठी अशी जी होतात, तर त्याचं कारण आहे की त्या कलांच्या बद्दल त्यांची असलेली निष्ठा, त्याचा स्वतः सर्वस्व झोकून देणं. माझं काय 3 तास माझं काम संपलं की मग मी साधा माणूस आहे.
पण ते 3 तास जे माझे असतील ते माझे आणि मला कोणी डिस्टर्ब करता कामा नये. डॉक्टरला बोलायचं नाही कोणाशी. नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि ते विंगेमध्ये खुर्ची टाकून शांत बसले असायचे आणि कोणी हिंमत करत नसेल लागूंच्याकडे जाऊन कोणी काय बोलेल. तर एकदा असं विचारलं तर म्हणाल नाही, तुम्ही तुमच्या भूमिकेशी असं निगडीत अजून काय वेगळं करता येईल का. आणि मी जोपर्यंत माझ्या भूमिकेशी मी एकरूप होणार नाही तर मला रंगमंचावरती मी काय करणार. वा. आत्ता तासाभरापूर्वी मी लागू म्हणून आलो तिकडे. आता मी आहे ते सिद्धेश्वर शास्त्रीच्या भूमिकेत आहे वा. आणि मला ते सगळं कॅरी करायचं आहे 2-2.5 तास 3 तास जे आहेत ते. त्यामुळे कलावंत असणं ही मोठी जबाबदारी आहे आणि जी लोक ही जबाबदारी पाळतात ते आयुष्यात मोठे होतात. तुम्ही आत्ता जे म्हणालात की अभिनय गायन याच्यावरती तुमचं प्रेम होतं, तर आम्हाला एखादी कव्वालीची झलक ऐकायला आवडेल तुमच्याकडून. हताश का रे झाला तू मर्द मिशीवाला, शिरजोर झाली जर घरवाली, टोला दे टोला टोला दे टोला. बेदर्द बाईल कुठली जी तुझ्या जीवावर उठली, खाण्या घेण्या पायीच सारी तुझी कमाई लुटली. धर 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 अक्कल धर, नाही धरशील तर पटकन मर. असं ते त्यावेळेचं ते गाणं होतं आणि हे सिनेमा चालीवरचं आहे. यातला किस्सा असा खूप महत्त्वाचा असा की हे मी गाणं गात होतो आणि गाता गाता माझा हात हताश का रे झाला तू मर्द मिश, तर ज्या माणसाकडे बोट गेलेलं होतं तो फक्त मस्त मिशीवाला माणूस होता. हे सगळं कळत न कळत झालेलं. आणि मग त्याच्यानंतर जो त्या माहोल जे सगळं तयार झालं, वडील पण आलेले होते आणि मग सगळ्यांनी वडिलांना घेराव घातला, कुठला मुलगा काय वगैरे, तुम्ही याला खूप शिकवा वगैरे, असं सगळं. म्हणजे त्या गाण्याचे परिणामसुद्धा असे वेगळ्या पद्धतीनं त्या काळामध्ये मिळालेले आहेत. आणि मी नंतरच्या काळामध्ये गोविंद म्हशीलकर यांच्याबरोबर मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांच्याबरोबर होतो वर्षभर शागिर्द म्हणून म्हणा. तिथे मग विठ्ठलदादा मोपांशी गाठ झाली. मग त्याचा परिणाम पुढे असा झाला की तन्माधुरीमधली जी गाणी होती ती विठ्ठलदादाने गायली. असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांशी एक नातं जुळत गेलं. आणि कला, आपण आपल्याकडे नाट्यकला असं म्हणतो, संगीत कला म्हणतो, आपल्याकडे कला किती प्रकारच्या आहेत हेच आपल्याला माहीत नाही. तर स्थापत्यकला आहे, शिल्पकला आहे, चित्रकला आहे, नृत्यकला आहे, संगीत कला आहे आणि वाङ्मय कला. आपण फक्त 5च कलांना मान्यता देतो, वाङ्मय कलेला कला म्हणून मान्य करत नाही. त्याला पण साहित्यामध्ये टाकलेलं आहे. ते का केलं माहीत नाही, ते संगीत नाटक अकादमी किंवा साहित्य अकादमींना माहीत असेल. पण आम्ही म्हणजे मी तर या सगळ्या कलांना एकत्रित आणतो. हे कविता, कथा, कादंबरी, ललित काय जे सगळं असेल ते, ही सुद्धा सगळ्या प्रकारची एक कला आहे. सर, तुम्ही मगाशी जे म्हणालात की नाटक ही अतिशय गांभीर्याने करण्याची कला आहे आणि त्याकडे तुम्ही कायम तसंच पाहत आलात, तर यातूनच कुठेतरी बोधिनाट्य चळवळीचा जन्म झाला का? त्यामागचा विचार काय? विचार असं काय खरं ते ठरवून काय आलेलं नाही. गेली 40-45 वर्ष रंगभूमी किंवा कविता, कथा, कादंबरी म्हणजे सगळेच वाङ्मय प्रकार हाताळून बघितलेले आहेत. आणि मग तेव्हापासनं अगदी सुरुवातीपासनं कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद आम्ही वाचते होतो. नासी फडके असतील किंवा वि. स. खांडेकर या काळात या त्यांच्या कालखंडामध्ये हा खूप गाजलेला. मग यातून निष्पन्न काय झालं, असा एक साहजिक, जसे मला प्रश्न एरवी पडतात तसाच प्रश्न या साहित्याच्या बद्दलही पडला. आणि मग विचार असा केला की तिसरं काय असू शकतं का. आणि मग असं लक्षात आलं की असू शकतं. हे सगळेजण कलावादी असं म्हणतात की कलेनी, कलावंतांनी काय घडलं तेवढं सांगायचं, कसं घडलेलं सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही किंवा त्याच्यात उपाय सुचवायचे नाही. मला पहिला प्रश्न पडला, उपाय का नाही सुचवायचा? डॉक्टर जर औषध देतो तर त्याला आजार कळला पाहिजे ना. मग कलावंत जर तो डॉक्टरासारखा जर त्याच्या बुद्धिमत्तेचा किंवा त्याच्या लेखनाचा उपयोग करणार असेल आणि त्याने उपाय जर सुचवला की आपण समाजशास्त्रज्ञांचीच वाट बघायची किंवा देवाचा अवतार देव अवतार घेईल आणि मग सामाजिक समस्या सोडवेल, असं काय बघत बसायचं? मग तोच प्रश्न जीवनवाद्यांच्या बद्दल आहे. हे जीवनवादी पण म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं की कलावादी काय म्हणतात की घराला आग लागली आहे एवढं सांगा, पुढचं काय सांगू नका. जीवनवादी म्हणतात घराला आग लागली हे ठीक आहे पण पाणी मारून विझवता येते ना, तेवढं तरी सांगा ना. माझं म्हणणं आणखी एक पाऊल पुढे जायला पाहिजे. घराला आग लागलेली आहे एवढं सांगून थांबणार नाही, तर पाणी मारून ती विझवा हे सांगितलं पाहिजे. पण कशी विझवावी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे झोपडीला लागलेली आग आणि 25 माळ्याच्या बिल्डिंगला लागलेली आग एकाच पद्धतीने तुम्हाला नाही विझवता येत. तुम्हाला वेगळं तंत्र वापरावे, शिडी वापरावी लागेल.
आणि मग आग विझवावी लागेल आणि किती फोर्सनी पाणी मारावं लागेल ते पण सांगावं लागेल. म्हणून आणि हे ज्ञान जर नसेल लोकांना, म्हणजे अग्निशमन दलांच्या लोकांना जर ज्ञान नसेल तर ते कसं विझवणार. म्हणून मग कलेची सुद्धा ही जबाबदारी आहे की तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे कसं जगावं. जगणं माहिती आहे पण कसं जगावं, उत्तम जगायचं असेल यातूनच ज्ञानासाठी कला. म्हणून मग ते यातून मग ते ज्ञानासाठी कला, आर्ट फॉर नॉलेज असं एक सूत्र सापडलं आणि त्यातून मग आम्ही आर्ट फॉर नॉलेजसाठीच काम करतो. आता बोधीच्या आम्ही आता खरं म्हटलं म्हणजे आत्तापर्यंत 42 कार्यशाळा झाल्या. बरं. जवळजवळ 150 नाटककारांनी नाटकं वाचलेली आहेत. आम्ही कवितेच्या कार्यशाळा घेतल्या, कथेच्या घेतल्या, कादंबरीच्या घेतल्या, कारण ह्या सगळ्यांचं एकमेकांशी नातं आहे. आणि नाटकवाल्यांना तर अत्यंत आवश्यक आहे, त्याला कथा माहीत पाहिजे, कविता माहीत पाहिजे, कादंबरी माहीत पाहिजे, नाहीतर नाटक नाही लिहिता येणार. आणि मगाशी असं म्हटलं होतं की नाटक ही सांघिक कला आहे किंवा काय, मी या नाटकाकडे वेगळ्या पद्धतीने परत बघतो. म्हणजे नाटक ही इतर कलांवरती अवलंबून असणारी कला आहे असं म्हटलं जातं किंवा हे मत रूढ झालेलं आहे. मी उलटं मत मांडतो, नाटक ही अशी कला आहे की जी सगळ्या कलांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेते. म्हणजे लोक जे बोलतात माहीत नाही मला, हा कदाचित प्रश्न पडण्याचा परिणाम असावा. प्रत्येक गोष्टीकडे प्रश्नात दृष्टीनेच बघावं आणि प्रश्नार्थक दृष्टीनं बघितलं तुम्ही तर त्याला वाटतं त्याची उत्तरं तुम्हाला मिळतात. मला मग वाट बागत बसावं लागत नाही, अमका सांगेल किंवा अमक्या तज्ज्ञाकडे जा. मग आपणच आपल्यातल्या तज्ज्ञाला शोधलं तर काय बिघडते कलावंते. आणि मग कलावंतसुद्धा जसं नट तो ॲथलीट फिलॉसॉफर असलं पाहिजे असे मांडणे आहे. आणि हा ॲथलीट म्हणजे सर्कसितलं जे कसं किंवा ऑलिम्पिकमध्ये जे करत तसं नाही, तर आहार्य, सात्विक हे जे काही 4 अभिनयाचे गुण सांगितलेले आहेत, तर ते जर असतील त्यांच्याबरोबर तर ते आले पाहिजे. कुठून येणार, तर नटाचं शरीर इतकं लवचिक असलं पाहिजे की 4ही जे अभिनयाचे प्रकार आहेत त्याला लिलया पेलता आले पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी हा जो नट आहे ना तो ॲथलीट फिलॉसॉफर पाहिजे. म्हणजे यू आर द इन्स्ट्रुमेंट अँड यू आर द प्लेअर असं एक मुळातलं वाक्य आहे. तर हे कसं येणार. आणि मग हे 4 सांगितल्यानंतर आणखी एक राहतो जो आपल्याकडे सांगितला जात नाही, तो असतो तात्विक. आणि हा तात्विक जो गुण आहे हा कलाकृतीच्या आशात असतो, असा बाहेर नाही असा काढता येत. बरोबर. आणि ते सुद्धा लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं कसब नटाकडे पाहिजे. म्हणून तो तत्वचिंतक असला पाहिजे, ॲथलीट फिलॉसॉफर असला पाहिजे. आता मग माझ्यासमोर एक साधा असा प्रश्न येतो की एक भूमिका करायची आहे, त्याच्यासाठी कलावंत ॲथलीट फिलॉसॉफर हवा असेल तर अख्खं नाटक लिहिणारा कोण, लेखक, नाटककार. तो तर तत्वचिंतक हवाच. मग त्याला जगातल्या नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा जेवढ्या गोष्टी आहेत, मग चोरी करणं सुद्धा ही कला आहे हेही त्याला माहीत असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे हे सगळं जे ज्ञान लालसा त्याच्याकडे पाहिजे. एक्झॅक्टली. तर त्या सगळ्या म्हणजे तुमच्याकडे जेवढं ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सोपं होतं व्यक्त होण्यासाठी. नक्कीच. म्हणून कलावंतांनी सगळ्या गोष्टींशी जाऊन का भेटलं पाहिजे, तर स्वतःला व्यक्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींच्या. आणि मग तत्वचिंतक जर लेखक असेल, पण आपल्याकडे तत्वचिंतक लेखक किती हा पहिला प्रश्न पडतो. आमच्याकडचे अनेक दिग्दर्शक लेखक असं म्हणतात की आता हे दिग्दर्शक बघेल, हा नेपथ्यकार बघेल. मग तू काय करतोस. नेपथ्याची रचना, तू जिथे जे नाटक लिहितोस त्या पात्रांचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी तुझी जबाबदारी आहे पूर्ण लिहून समोर ठेवण्याची. अशा प्रकारचं लेखन फक्त तेंडुलकर करायचे. आणि हे महत्वाचं आहे. हा सुद्धा अभ्यास नवोदित लेखकांनी केला पाहिजे. आणि तेंडुलकर त्यांच्या नाटकामध्ये कंसामध्ये सगळं व्यवस्थित द्यायचे की तो त्याच्या खांद्यावरून पलीकडे बघतो. हे लेखकाचं विधान आहे. आणि मग आमच्याकडे काही दिग्दर्शक मला तेंडुलकरांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे, मग आमचं काय काम आहे. पण नाटककाराला त्याचं स्वतःचं नाटक दिसणं आणि दुसरं कॅरेक्टर कसं वागते हे दिसणं, म्हणजे त्यांना संपूर्ण नाटकाचा पट दिसतो आहे जो त्यांनी लिहून ठेवलेला आहे. घाशीराम कोतवालमध्ये येतं जागोजाग तुम्हाला दृश्यात्मकता दिसते. त्याचं कारण ते की नाटककाराचीच ती दृष्टी होती, त्यामुळे ते. आणि असं प्रत्येक कलेच्या बाबतीत खरं आहे. स्थापत्यकलेबद्दल खरं आहे, चित्रकलेबद्दल खरं आहे, नृत्याबद्दल खरं आहे. ही सगळी माणसं तत्वज्ञानी असली पाहिजे त्या त्या कलेच्या प्रांतामध्ये. बरोबर. आपला भारत ह्या सगळ्या कलांच्या पार्श्वभूमीवरती कुठे आहे, हाही प्रश्न पडला पाहिजे ना. नुसते असे छोटे छोटे प्रश्न पडून पण उपयोग नाही. पण माझा देश, आता आपण ऑस्करच्या बद्दल मिळतो, आम्हाला का नाही मिळत, आम्ही कुठे कमी पडतो याच्याबद्दल आपण बोलत नाही.
आणि कला समजून घेत नाही. आणि कला समजून देण्यासाठी तज्ज्ञ कुठे बसलेले आहेत. खरं तिथेही मुळात काहीतरी कमी आहे. तर ह्याचा सगळा जर शोध घेतला तर मला असं वाटतं की, आणि आम्ही बोधीवाले या दृष्टीने थोडा प्रयत्न करतो, फक्त प्रयत्नच करतो, यशाच्या बद्दल काही बोलत नाही. कारण यश हे काय, शेवटी आम्ही जरी सांगितलं की हा अभ्यास केला पाहिजे, पण समोरची माणसं ऐकतील तर ना, त्यांना कलेबद्दलची आवड असेल तर ना, आम्ही सांगून उपयोगाचं पण नाही. निदान एक व्यासपीठ निर्माण एक आम्ही करणं. फक्त एक विचारांचा एक धागा सोडून सोडून. दिलेला आहे की कलेसाठी कला, जीवनासाठी कला हे सगळं आहेच, पण ज्ञानासाठी कला ही तेवढीच महत्वाची आहे. वा. आणि मला असं वाटतं की याचं काय फळाबिळाची आपण काय अपेक्षा काय धरून बसलेलं नसतं. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, पण एक काहीतरी धागा किंवा एक बीज रोवलेलं आहे. मला यालाच जोडून खरं तर एक छोटी फरमाईश करायची आहे तुम्हाला. कारण तुमच्या लिखाणाची सुरुवात झाली कवितेपासून, आणि आता तुम्ही कविता आणि कथा याचं मिश्रण करून काही लिखाण केलं आहे, काही वेगळे प्रयोग केलेत. तर त्याची एखादी झलक आम्हाला ऐकायला मिळेल का? मला असं वाटतं की हवे पंख नवेमध्ये आंबेडकरांचं तसं जीवनचरित्रच म्हणायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये हिंदू कोड बिल जेव्हा त्यांनी संसदेमध्ये मांडलं आणि पारित होत नाही, नेहरूंच्या काळातली गोष्ट आहे ही, आणि मग त्यांनी तो राजीनामा वगैरे दिला, तर आंबेडकरांची दृष्टी त्यावेळेस या स्त्रियांच्या प्रश्नाच्या बद्दल काय होती, असं ती पार्श्वभूमी त्या या रचनेमागे आहे. बरं, ही रचना म्हणजे मी नाटक लिहित होतो का कादंबरी लिहित होतो, कविता लिहित होतो की आणखी काय लिहित होतो मलाही माहीत नाही, पण ते मी एक मुक्तछंदात्मक एक प्रयोग करून बघितला. तो त्यातला मी थोडासा एक भाग. स्त्री एक आदिम दुःख, दुःखालाही लागू नये दुःखाच्या झळा, म्हणून झाला काय जन्म स्त्रीचा. स्त्रिये किती भोगत आलीस दुःख, केव्हापासून भोगत आलीस दुःख, दुःख एके दुःख आणि दुःख देणारा हे स्त्रिये, युगाने युग अनुभवत आलीस तू तुझ्याच दुःखाच्या झळा. या झळांचाच लागावा लळा अशी तुझी स्थिती. मत्स्यगंधे, एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर सोडताना पराशर ऋषींनी तुझ्याशी जे केलं वर्तन आणि घातला जन्माला व्यास, तेव्हाची तुझी स्त्री वेदना ऐकू येत नाही का या भूमीला. जेव्हा सोडून दिलं पाराशरानं वाऱ्यावर, कुंती तीही कुमारी माता कर्णाची, कोण होता तो पुरुष? सूर्य. जमिनीवर विहरणारी नि आकाशातला तो सूर्य कसं जोडायचं नातं. अशी तू कुंती, आणि षंडपणाचा शाप असलेला पंडू, तरीही जन्म दिलास 3 पुत्रांना, युधिष्ठिर, अर्जुन, भीम. कुणाकडून? जाणवलीच नाही तुला स्त्री देहाची होणारी विटंबना. एवढा दरारा होता पुरुष सत्तेचा, आणि म्हणूनच म्हणालीस का वाटून घ्या भिक्षा. होय, द्रौपदी विषयीच बोलतो मी. हे एक स्त्री, तिचे 5 वाटे, 73 दिवसांच्या चक्र तिच्या वाट्याला, एवढी विटंबना द्रौपदीचे. जाणवलीच नाही तिची तिला, आणि भर दरबारातील तिचं ते वस्त्रहरण. भोगत आली दुःख युगानुयुग, आणि ती सीता. सीते, कोण तुझी जन्मदात्री, कोणत्या वेदनेच्या झळा तिला टाकून दिलं बंद पेटीत मरायला. तेव्हाच मेली असतीस तर आयुष्यभर मराव्या लागल्या नसता मरणकडा. अशी कोणती वेदना घेऊन जन्माला आली होतीस, म्हणून जाणवलीच नाही वेदना आणि वेदनेतील शल्य. हे स्त्रियांनो, वेदना सहन करण्याचं कुठलं बळ असतं तुमच्या अंगी. प्रत्येक स्त्री दुःखाचा एक डोंगर, पण त्या दुःख डोंगराखाली कुणी चिरडला गेला हे कधीच नाही आलं कानावर. असं कोणतं बळ होतं यशोधरा तुझ्यात, तू सहज म्हणालीस जा सिद्धार्थाला, जा शोध घे मानवी दुःखाचा. राहुल इवलाचा जीव, त्याची जबाबदारी असताना हे स्त्रियांनो कोणत्या शब्दांनी सन्मान करू तुमचा. शब्दच नाहीत, थिटे शब्द सारे. जगातील सर्व भाषांमधील कोण भाषातज्ञ घडविल नवा शब्द तुमच्या सन्मानासाठी. हे भीमाबाई माझ्या माते, 14 बाळजन्मकडा कशा सोसल्यास ग तू. सोसणं एवढंच तुम्हाला ठाऊक. माझी रामू, वेदनेला हरवत वेदनाधीन झालेली, आणि फॅनी, तिची वेदना कळूनही वेदनेच्या गर्तेत टाकून आलो मी. वेदने, माझ्या वेदना, न्यूरायटिस, डायबिटीज, सांधेदुखी, माझ्या वेदना किशोरू तुझ्या. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं लग्न कर किंवा मरण.
तरी तू शरू मरणाच्या दारातील मला तुझ्या वेदनेत सामावून सांभाळून घेतलंस. या तमाम वेदनांचं ऋण कसं फेडायचं? हे वेदनेच्या वेदनांनो माझ्या उरी ऋतून बसलेलं एक शल्य स्वतंत्र व्हा सर्वार्थानं. स्वातंत्र्यच देईल मुक्ती युगायुगाच्या वेदनेतून किमान बळ देईल वेदनेचं मूळ समजून घेण्याचं. व्हायलाच हवी मुक्ती युगायुगाच्या गुलामीतून. व्हायलाच हवी मुक्ती युगायुगाच्या गुलामीतून. वा, खरं तर इतका मोठा पट स्त्री जन्माचा तुम्ही यातून मांडला आहे. पुढचा प्रश्न विचारण्याचं थोडं धाडसच करायला लागतं यानंतर, पण तुमचं आत्मचरित्र येतं आहे असं कानावर आलं, तर ते कधी आम्हाला वाचायला मिळणार? ते आता निवांतपणे येईल, कारण ते घाई करून पण चालणार नाही. आता ते DTPला गेलं आहे आणि जूनमध्ये ते प्रकाशित होईल. 15 जून असं मी प्रकाशकाला सांगितलं आहे. म्हणजे मॅजेस्टिक प्रकाशन अशोक कठावडे ते करत आहेत. आणि माझ्या जन्मापासूनचीच गोष्ट आहे. म्हणजे पहिलंच वाक्य आहे, "येती झालती पाय तुझी माय भारतीन." वा. आणि तिथून मग माझं जन्मगाव जे पिंपळगाव आहे तिथून ती गोष्ट सुरू होते आणि मुंबईमध्ये संपते. नक्कीच आम्ही या पुस्तकाची तर प्रतीक्षा आणि करतो. पुस्तकाचं नाव सुद्धा रंग निरंग असं आहे. वा, नक्कीच. आणि मला वाटतं भटांच्या कवितेची आठवण झाली, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. तसं म्हणावं असं या सगळ्या कलाविश्वामध्ये तुमचा वेगळा रंग हा निश्चितच उठून दिसणारा. आणि आज त्याविषयी तुम्ही आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. नाटक हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं, आणि आरशाने कधी खोटं सांगू नये याच भूमिकेतून आपलं सामाजिक वास्तव तळमळीने मांडणारे नाटककार प्रेमानंद गजवी सर यांच्याशी या गप्पा नक्कीच आपल्याला एक नवं भान देऊन गेल्या. अशाच साहित्यिक गप्पांसाठी भेटूया अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.